नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YS ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वीचा 9वं प्रकरण मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन हे जे प्रकरण आहे याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. हे जे एक्सप्लेनेशन आहे ते इंग्लिश टू मराठी असणार आहे. म्हणजे हा इंग्लिश मीडियमचा लेसन आहे आणि आपण याचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. तर आता नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल, मोशन आणि टाइप्स ऑफ मोशन. मोशन म्हणजे गती आणि टाइप्स ऑफ मोशन म्हणजे गतीचे प्रकार. तर गती म्हणजे एक्झॅक्टली काय, सर्वसाधारण तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही ह्याच्या आधीच्या वर्गात अभ्यासला असेल. गती याचा अर्थ कोणत्याही वस्तूची होणारी हालचाल, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत त्या वस्तूचं होणारं विस्थापन. म्हणजे सायंटिफिकली गती म्हणजे काय असतं आणि त्याचे प्रकार कोणते असतात याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस. तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, तर ते ऑब्झर्व करा आणि त्याच्याबद्दल डिस्कस करा. ऑब्जेक्ट इन अ मोशन काय आहे तुम्हाला चित्रामध्ये दिलेले ऑब्जेक्ट इन अ मोशन. ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की एक मुलगा एका फुटबॉलला किक मारतोय. म्हणजे त्याने किक मारली ऑलमोस्ट आणि तो बॉल हवेत उडलाय. त्याच्या पुढे एक फिरणारा भोवरा आहे. त्याच्या पुढच्या चित्रामध्ये एक छोटा मुलगा ज्याने चेंडू सरळ वरती फेकलाय आणि तो परत खाली येतोय आणि तो त्या चेंडूचा झेल घेतोय असं आपण म्हणूया. एक गतिमान असणारं किंवा हवेत उडणारं विमान आहे आणि एक कुंभार आहे जो मातीचं मडकं बनवतोय. आता तुम्ही बघितलं असेल की मातीचं मडकं जे बनवतात त्याचं जे चक्र असतं ते सतत फिरत असतं आणि त्या फिरणाऱ्या चक्रावरती मातीचा गोळा ठेवून त्याला आकार दिला जातो. तर हे जे सगळे ऑब्जेक्ट तुम्हाला ह्याच्या चित्रामध्ये दिसत आहेत, मग तो फुटबॉल असेल किंवा चेंडू असेल किंवा एरोप्लेन असेल किंवा ते पॉटरचं जे व्हील आहे ते असेल किंवा भोवरा असेल, तर हे सगळे मोशनमध्ये असणारे ऑब्जेक्ट आहेत. ऑब्जेक्ट इन अ मोशन म्हणजे ते सगळे आपल्याला गतिमान दिसतात. त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या गतीमध्ये ते आहेत. इन अ डे टू डे लाईफ वी सी मेनी मूविंग ऑब्जेक्ट्स. मूविंग ऑब्जेक्ट्स आर सेड टू बी ऑब्जेक्ट्स इन अ मोशन. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण खूप साऱ्या अशा वस्तू बघत असतो ज्या मूविंग असतात, ज्यांच्यामध्ये हालचाल होत असते. आणि ह्या ज्या हालचाल होणाऱ्या वस्तू असतात त्यांना आपण गतिमान वस्तू असं म्हणत असतो. ऑब्जेक्ट इन अ मोशन म्हणजे ते एका पर्टिक्युलर मोशनमध्ये आहेत, एक गती त्यांच्यामध्ये आपल्याला जाणवते. डिस्कस विच ऑब्जेक्ट इन द अबव पिक्चर आर इन अ मोशन. व्हॉट डिफरन्सेस आर सीन इन देअर मोशन. आता वरच्या चित्रामध्ये तुम्हाला जे ऑब्जेक्ट दिसत आहेत ते कुठल्या प्रकारच्या मोशनमध्ये आहेत, ठीक आहे, आणि त्यातले एक्झॅक्टली कुठले ऑब्जेक्ट आहेत ते मोशनमध्ये आहेत. मग आता बघा, मी तुम्हाला बोलले की मुलगा एका ठिकाणी स्थिर उभा आहे पण तो फुटबॉलला किक करतोय. म्हणजे त्याने किक केल्यामुळे फुटबॉल जो आहे तो हवेत उडाला. म्हणजे त्याची हालचाल होताना आपल्याला दिसते, त्याची काहीतरी मुवमेंट होते. म्हणजे फुटबॉल जो आहे हा गतिमान आहे किंवा मोशनमध्ये आहे. तो सरळ रेषेमध्ये जातोय, जिथे कुठे ज्या दिशेला जाणार आहे तो सरळ रेषेमध्ये जातोय. म्हणजे त्याच्यामध्ये जी मोशन आहे ती लिनियर किंवा सरळ रेषीय गती आहे. भोवरा आहे किंवा जे पॉटरचं व्हील आहे ते गोल फिरताना आपल्याला दिसतं. भोवरा जो असतो तो गोल फिरत असतो किंवा कोणतंही चाक जे असतं ते गोल फिरत असतं. म्हणजे त्याच्यामध्ये जी मोशन असते ती सर्क्युलर मोशन असते, बरोबर. चेंडू जो मुलाने हवेत टाकला आहे तो वरती गेला आणि खाली परत आला आहे. तोही एका रेषेत वरती गेला आणि त्याच रेषेत खाली आला. म्हणजे ती सुद्धा जी मोशन आहे ती लिनियर मोशन आहे. एरोप्लेन जे आहे ते सुद्धा एका सरळ रेषेत हवेत उडत असतं. म्हणजे एरोप्लेनची जी गती आहे ती सुद्धा रेषीय गती आहे. म्हणजे ह्या चित्रामध्ये जे ऑब्जेक्ट आपल्याला दिसत आहेत ते एक तर रेषीय किंवा लिनियर मोशनमध्ये आहेत आणि दुसरे म्हणजे गोलाकार किंवा मग सर्क्युलर मोशनमध्ये आहेत. मोशन. While waiting for a bus at a bus stop, other vehicles appear to be in the state of motion. On the other hand, when you are in a motion yourself, a still object appears to be moving. For example, the trees are seen to run backward while you are traveling in a train. If an object is seen
by an observer to change its place continuously, the object is said to be in a motion. Change of a place of an object is called displacement. An object in a motion continuously undergoes displacement. बघा आता मोशन म्हणजे एक्झॅक्टली काय, तर जेव्हा तुम्ही बस स्टॉपवरती बससाठी थांबलेले आहात त्यावेळेला आजूबाजूला जाणारी जी वाहनं असतात ती सतत एका मोशनच्या स्टेटमध्ये असतात, सतत त्यांची हालचाल होत असते, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ते जाताना आपल्याला दिसतात. अजून जेव्हा तुम्ही स्वतः मोशनमध्ये असता तेव्हा काही एका जागी स्थिर असणाऱ्या वस्तूसुद्धा तुम्हाला हलताना दिसतात. म्हणजे जेव्हा तुम्ही गाडीमध्ये बसून प्रवास करताय तेव्हा जेव्हा गाडी पुढे जात असते तेव्हा रस्त्याच्या कडेला असणारी झाडं, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बिल्डिंग्स ह्या पाठीमागे मूव्ह होत आहेत असं आपल्याला वाटत असतं. पण ते ॲक्च्युली मूव्ह होत असतात का? नाही. तुम्ही गाडीमध्ये बसून पुढे जाताय, रस्त्याकडेची झाडं किंवा रस्त्याकडेच्या बिल्डिंग ज्या आहेत त्या त्यांच्या जागी स्थिर असतात, त्यांच्या जागेमध्ये कोणताही बदल होत नाही. ज्यावेळी तुम्ही मोशन समजून घेताय त्यावेळेला हा बदल समजून घेणं किंवा हा जो कन्सेप्ट आहे तो समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक वस्तू जी तुम्हाला हलताना दिसते किंवा गतिमान दिसते ती मोशनमध्ये असेलच असं नाही. तुम्ही गाडीमध्ये बसलाय आणि तुम्ही एका दिशेने चाललाय पुढे, तुमची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये हालचाल होती आहे, पण म्हणून रस्त्याच्या कडेला पडताना दिसणारी झाडं जी आहेत तीसुद्धा मोशनमध्ये आहेत असं आपण म्हणू शकत नाही. If an object is seen by an observer to change its place continuously, then the object is said to be in a motion. जेव्हा तुम्ही बघणारी कोणतीही एखादी गोष्ट, कोणताही एखादा ऑब्जेक्ट जर कंटिन्युअसली त्याची प्लेस जी आहे ती चेंज करत असेल, त्याची जागा जी आहे ती बदलत असेल, तर आणि तरच तो जो ऑब्जेक्ट आहे तो मोशनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे बघा रस्त्यावरनं जाणारी वाहनं असतात जी सतत त्यांची जागा बदलतात, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हालचाल होताना दिसते. वेगळी जनावरं, कुत्री किंवा मांजराचे पिल्ले जे एका ठिकाणी स्थिर नसतात ते सतत त्यांची जागा बदलत असतात. तर अशा ज्या वस्तू आहेत ज्या तुम्ही ऑब्झर्व करत असताना सतत आपली जागा बदलतात ते मोशनमध्ये असतात किंवा गतिमान असतात. चेंज ऑफ अ प्लेस ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. जेव्हा कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टचा जो प्लेस आहे किंवा त्याची जी जागा आहे ती चेंज होते तेव्हा आपण त्याला डिस्प्लेसमेंट म्हणत असतो. म्हणजे तो जो ऑब्जेक्ट आहे तो डिस्प्लेस झाला आहे किंवा त्याने त्याच्या जागेवरून विस्थापन केले, तो आपली मूळ जागा सोडून दुसऱ्या जागेवरती गेला आहे. अँड ॲन ऑब्जेक्ट इन अ मोशन कंटिन्युअसली अंडरगोज डिस्प्लेसमेंट. म्हणजे जो कुठलाही ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे किंवा कोणताही एखादा ऑब्जेक्ट गतिमान आहे तर सतत त्याची डिस्प्लेसमेंट चालू असते. म्हणजे सतत तो आपली मूळ जागा सोडून दुसऱ्या जागेवरती विस्थापित होत असतो. म्हणजे बघा मोशन म्हणजे काय आहे हे लक्षात घ्या. आपली जागा, एक जागा सोडून दुसऱ्या जागेवरती हालचाल करणारी किंवा मूव्ह होणारी कोणतीही जी ऑब्जेक्ट आहे जी तुम्ही ऑब्झर्व करता तर ती मोशनमध्ये आहे किंवा गतिमान आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, पदार्थ आपली जागा सोडून, एक जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित होतो आणि हे जे कंटिन्यू विस्थापन आहे त्याला आपण मोशन किंवा गती असं म्हणत असतो. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टची सतत होणारी जी डिस्प्लेसमेंट असते, सतत त्याच्या जागेमध्ये जो बदल होत असतो त्याला आपण मोशन असं म्हणतो. टाईप्स ऑफ अ मोशन. आता बघा मोशनचे प्रकार. पहिला प्रकार आहे लिनियर मोशन. लिनियर नावावरून तुमच्या लक्षात येत असेल, एका लाईनमध्ये होणारा, एका लाईनमध्ये किंवा सरळ रेषेत होणारा लिनियर मोशन. अ ट्रेन or a moving vehicle on a road may travel in a straight line or in the same direction. This motion of an object is called linear motion. अगदी साधं सोपं एका वाक्यात त्यांनी समजावले तुम्हाला की कोणतीही एखादी ट्रेन किंवा रस्त्यावरून जाणारं एखादं वाहन जे ट्रॅव्हल करते रस्त्यावरून तर ते सरळ एका रेषेमध्ये ट्रॅव्हल करत असतं. ते वाकडं तिकडं उड्या मारत गोल फिरत असं ट्रॅव्हल करत नाही. एकदा एका जागेवरून स्टार्ट केलं, भलेही तुमचा रस्ता वळणाचा असेल तर ट्रॅव्हल करणारी गाडी जी आहे ती सरळच चालत असते, बरोबर. तर मग अशा ज्या ऑब्जेक्ट्स आहेत ज्या सरळ रेषेमध्ये विस्थापित होतात, दोज हू ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन ऑर इन अ सेम डिरेक्शन, ज्या सरळ रेषेमध्ये किंवा एकाच डायरेक्शननी विस्थापित होतात. दिस मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड लिनियर मोशन.
कोणत्याही ऑब्जेक्टची अशी जी हालचाल असते त्याला आपण लिनियर मोशन किंवा रेषीय गती असं म्हणतो. An object in a linear motion shows displacement along a straight line. लिनियर मोशनमध्ये असणारा जो ऑब्जेक्ट असतो तो त्याची डिस्प्लेसमेंट स्ट्रेट लाईन म्हणजे एका सरळ रेषेत दर्शवतो. म्हणजे आता तुम्ही ट्रॅकवरून सुटलेली ट्रेन बघितलीत तर ती वेडीवाकडी पळताना कधी दिसते का आपल्याला? एका स्पॉटपासून सुरू झाली की एका सरळ रेषेत तिचं विस्थापन होत असतं. म्हणजे एका सरळ रेषेत ती आपली जागा बदलत असते, पुढे 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 सरकत असते. तर अशी जी मोशन आहे त्याला आपण लिनियर मोशन असं म्हणतो. इफ यू स्टँड ऑन अ चेअर and release a ball from your hand, it falls to the floor. What do you conclude from this? तुम्ही एखाद्या चेअरवरती किंवा खुर्चीवरती उभे आहात and you release a ball from your hand. तुम्ही तुमच्या हातातून एखादा बॉल खाली सोडला. It falls to the floor. What do you conclude from that? तो बॉल तुम्ही सोडलाय, तो तुमच्या हातातून पडतो, सरळ जमिनीवरती पडतो. याच्यातून तुम्ही काय कन्क्लुजन काढू शकता? काय वाटतं तुम्हाला? काय होतं? बघा, तुम्ही खुर्चीवरती बसलायत आणि एक बॉल तुम्ही सरळ रेषेत खाली सरळ तुमच्या हातातून खाली सोडला. तो एकदम सरळ रेषेमध्ये खाली जमिनीवरती पडतो. तो अजिबात कुठेही वाकडा तिकडा इकडे तिकडे जात नाही, सरळ एका रेषेमध्ये जमिनीवरती पडतो. कम्पेअर द मोशन ऑफ अ सोल्जर्स ऑन अ परेड अँड अ गर्ल कमिंग डाऊन अ स्लाईड. आता बघा, पुढच्या पेजवरती तुम्हाला 2 चित्र दिलेले आहेत ज्याच्यामध्ये एक सोल्जर्सची परेड दाखवली. परेड करणारे सोल्जर आहेत आणि अ गर्ल कमिंग डाऊन अ स्लाईड, स्लाईडवरून खाली येणारी एक मुलगी आहे. तर ह्या दोन्हीची जी मोशन आहे ती तुम्हाला कम्पेअर करायची आहे. म्हणजे आता बघा, ती मुलगीसुद्धा सरळ रेषेत खाली येते, भलेही तो स्लाईड जो आहे तो स्लांटिंग आहे किंवा तिरका आहे, पण ती सरळ रेषेत खाली येते. हे जे सोल्जर्स आहेत ते सुद्धा सरळ रेषेत पुढे चालली आहेत. तरी पण काय फरक आहे या दोन्हीमध्ये आपण बघूया. द मोशन ऑफ अ सोल्जर्स इन अ परेड इज द सेम. ड्युरिंग दॅट पिरियड नॉट इवन अ स्लाइट डिफरन्स इज अ सीन. हावेवर द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड डज नॉट ॲपियर्स टू बी युनिफॉर्म. द गर्ल कम्स डाऊन फास्टर अँड फास्टर. द स्पीड ऑफ हर मोशन गोज ऑन इन्क्रीजिंग कंटिन्युअसली. तर आता ह्या चित्रामध्ये सोल्जर्स जे परेड करतायत तर थ्रूआउट द परेड म्हणजे त्यांनी स्टार्ट केल्यापासून एंड करेपर्यंत त्यांची जी मोशन आहे ती सेम राहणार आहे. त्याच्यामध्ये काहीही फरक नाही, एकाच स्पीडने ते लोक परेड करत राहणार आहेत. पण जर तुम्ही स्लाईडवरून खाली येणाऱ्या मुलीचा विचार केला तर तिचा जो स्पीड आहे तो मात्र सतत वाढणार आहे. तिने स्लाईड करायला सुरुवात केल्यापासून ती जमिनीला पाय टेकेपर्यंत तिचा जो स्पीड आहे तो फास्ट होत जाणार आहे, बरोबर? तो सतत इन्क्रीज होणार आहे. ती स्लाईडवरून खाली उतरेपर्यंत तिचा स्पीड सतत इन्क्रीज होणार आहे. द मोशन ऑफ द मार्चिंग सोल्जर्स इज अ युनिफॉर्म लिनियर मोशन बिकॉज इन दिस मोशन नो चेंज इज सीन. आणि म्हणून परेड करणाऱ्या सोल्जर्सची जी मोशन आहे तिला आपण युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणतो आहे. ठीक आहे, हा मोशनचा जो पहिला प्रकार आपण बघितला लिनियर मोशन, त्यातला हा उपप्रकार आहे असं आपण म्हणू, युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे ही मोशन जी आहे ती लिनियरच आहे, रेषीयच गती आहे, पण ती युनिफॉर्म आहे, त्याच्यामध्ये कोणताही चेंज होत नाही. ते कधी स्पीडमध्ये पळत आहेत, कधी हळूहळू चालत आहेत, कधी टंगळमंगळ करत आहेत असं नाही आहे. परेड स्टार्ट केल्यापासून शेवटपर्यंत त्यांचा जो स्पीड आहे तो एकसारखा राहणार आहे. आणि हा जो मोशनचा प्रकार आहे त्याला आपण युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणतो. बिकॉज इन दिस मोशन नो चेंज इज सीन. का असं म्हणतो आहे? कारण ह्या मोशनमध्ये आपल्याला कुठेही चेंज दिसत नाही, गतीमध्ये फरक पडलेला दिसत नाही, खूप जास्त स्पीडमध्ये आहेत, हळूहळू चालत आहेत असं दिसत नाही. ऑन द अदर हँड द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाईड इज अ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. दुसऱ्या बाजूला स्लाईडवरून खाली येणारी जी मुलगी आहे, स्लाईडवरून घसरगुंडीवरून खाली घसरणारी जी मुलगी आहे तिचा स्पीड सतत वाढत असणार आहे, तो युनिफॉर्म नाही आहे किंवा एकसारखा नाही आहे. आणि म्हणून तिची जी मोशन आहे त्याला आपण नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणणार आहोत. दीज आर 2 मेन टाईप्स ऑफ अ लिनियर मोशन. तर हे जे 2 आहेत ते लिनियर मोशनचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार आपण बघितला लिनियर मोशन आणि त्याचे पुन्हा 2 प्रकार आहेत,
युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म म्हणजे ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टचा स्पीड जो आहे तो थ्रूआउट जर्नी सेम राहतो आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये ऑब्जेक्टचा जो स्पीड आहे तो हळूहळू वाढत जातो, इन्क्रीज होत जातो. ठीक आहे. पुढे बघा, युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. तुम्हाला ह्या दोन्हीमधला अगदी थोडक्यात फरक दिलेला आहे. When the distance traversed by an object along a straight line is a unit time, in a unit time is a continuously the same, the motion is called uniform linear motion. जेव्हा कोणताही एखादा ऑब्जेक्ट कोणतंही डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय किंवा कोणत्याही अंतरातून जातोय एका स्ट्रेट लाईन, अलॉंग अ स्ट्रेट लाईन, तर युनिट टाईममध्ये त्याचा जो स्पीड आहे तो कंटिन्युअसली सारखा असेल तर त्याला आपण युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणतो. म्हणजे तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवा की त्याने मुव्हिंगला स्टार्ट केल्यापासून त्याचं मुव्हिंग एंड होईपर्यंत त्याचा जो स्पीड असतो तो थ्रूआउट सारखा असतो, त्याच्या स्पीडमध्ये चेंज होत नाही. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. When the distance traversed by an object along a straight line in a unit time keeps on a changing, the motion is called non-uniform linear motion. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टने जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय त्याच्यामध्ये त्याचा जो स्पीड आहे तो जर सतत कमी जास्त होत असेल किंवा चेंज होत असेल तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणतो. आता पुढचा प्रकार आहे नॉन लिनियर मोशन. ठीक आहे. पहिल्यांदा आपण बघितलं लिनियर मोशन, आता दुसरा जो प्रकार आहे तो नॉन लिनियर मोशन. The motion of an object that does not move in a straight line is called non-linear motion. Non-linear जे एका लाईनमध्ये जात नाही. तर ह्याची व्याख्या पण अशीच आहे, जेव्हा कोणताही एक ऑब्जेक्ट एका स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत नाही तेव्हा त्याची जी मोशन असते त्याला आपण नॉन लिनियर मोशन असं म्हणतो. नॉन लिनियर मोशन मे बी ऑफ द फॉलोइंग टाईप्स. आता ही जी नॉन लिनियर मोशन आहे तिचे कोणते प्रकार आहेत आपण बघूया. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, व्हॉट काइंड ऑफ अ मुवमेंट डज अ स्विंग इन द पार्क शो. आता पार्कमध्ये असणारा जो स्विंग असतो, जो झुला असतो, झोपाळा ज्याला म्हणतो आपण, तो कोणत्या प्रकारचे मोशन दाखवतो. त्याला एका बारला फिक्स केलेलं असतं आणि जेव्हा आपण त्याच्यावरती बसतो तेव्हा त्या बारपासून तो मागे येतो तेवढाच पुढे जातो, मागे येतो पुन्हा पुढे जातो. म्हणजे ज्या पद्धतीनं पेंड्युलम हलत असतं आपल्या मेन पोझिशनपासून मागे आणि पुढे, तसं त्या झुल्याची जी पोझिशन आहे किंवा त्याची जी मुवमेंट आहे ती आपल्याला दिसून येते. द स्विंग ऑलवेज कम बॅक फ्रॉम वन एंड टू द अदर एंड. इट टेक्स अबाउट द सेम टाईम फॉर ईच स्विंग ऑर ऑसिलेशन. दिस मुवमेंट ऑफ अ स्विंग इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. बघा, म्हणजे आता झुल्याची एक मुख्य पोझिशन आहे जिथं त्याला बारला बांधलेलं आहे, ती त्याची पोझिशन आहे. तिथून तो मागे जातो, पुन्हा मग सरळ पुढे जातो, पुन्हा आहे त्या पोझिशनला येतो. तर हे जे पूर्ण सायकल आहे झुल्याच्या मुवमेंटमधलं त्याला एक ऑसिलेशन असं म्हणतात. म्हणजे तो काय करत असतो तर प्रत्येक वेळी एक ऑसिलेशन कंप्लीट करत असतो. तो मागे जातो, परत आहे त्या पोझिशनला येतो, परत पुढे जातो, परत आहे त्या पोझिशनला येतो. म्हणजे मागे पुढे परत आहे त्या मेन पोझिशनला, हे एक ऑसिलेशन तो कंप्लीट करत असतो आणि म्हणून त्याची जी मुवमेंट आहे त्याला ऑसिलेटरी मोशन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा हा शब्द, ऑसिलेटरी मोशन. सिमिलरली द मुवमेंट ऑफ द पेंड्युलम ऑफ अ क्लॉक, द विंग्स ऑफ अ बर्ड, द नीडल्स ऑफ द स्विंग मशीन, the vibrating diaphragm of a tabla or a drum are also examples of a oscillatory motion. ह्याच्या सगळ्या एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. जसं झुल्याचं एका पर्टिक्युलर बारपासून त्याची मुवमेंट होत असते मागे आणि पुढे, हे एक ऑसिलेशन आहे. अगदी त्याचप्रमाणे घड्याळामध्ये जे पेंड्युलम असतं, जे लंबकाची घड्याळं असतात त्याच्यामधल्या पेंड्युलमची हालचाल पण तशीच होते. पक्ष्यांचे जे पंख असतात वर खाली वर खाली, त्यांची हालचाल सुद्धा तशीच होते, बरोबर. व्हायब्रेटिंग डायफ्रॅम ऑफ अ तबला, तबल्याचा जो डायफ्रॅम असतो ज्याच्यावरती तबला वाजवतात, ज्याच्यावरती बडवत असतो आपण, ठीक आहे,
तर त्या तबल्याचा जो डायफ्रॅम आहे किंवा ड्रम आहे त्याची हालचालसुद्धा सेम होते. तर हे जे सगळे आहे ते ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल्स आहेत. The motion of a body that is oscillating, that is a swinging back and forth, is called oscillatory motion. ठीक आहे. आता हा नॉन लिनियरमधला पहिला प्रकार आहे ज्याच्यामध्ये कोणतीही एखादी बॉडी किंवा कोणतंही एखादं ऑब्जेक्ट जर मागे आणि पुढे स्विंगिंग करत असेल, आपल्या पोझिशनपासून मागे पुन्हा तिथून पुढे, पुढे मागे असं जर स्विंगिंग करत असेल तर त्याला ऑसिलेटरी मोशन असं म्हटलं जातं. Observe and discuss. The hands of a clock move in a circular manner. Similarly, the fan, a giant wheel, and the merry-go-round completes each round along a circular route. In our day-to-day life, we come across many examples of objects that trace a circular path. बघा, तुम्हाला घड्याळमध्ये आपण बघतो घड्याळाचे जे काटे असतात. आता ह्या घड्याळामध्ये जे पेंड्युलम दिले त्यांनी ॲरोनी दाखवले बघा. खाली तुम्हाला पेंड्युलमची जी दिसते मध्ये एक स्टेडी पोझिशन आहे पेंड्युलमची, पुन्हा मग ते राईट हँड साईडला जातं आहे, लेफ्ट हँड साईडला जातं आहे. तर ही पेंड्युलमची जी मोशन आहे ती ऑसिलेटरी मोशन आहे. आता आपण घड्याळांच्या काट्याबद्दल जर बघितलं तर हे जे काटे असतात ते गोलाकार पद्धतीने फिरत असतात किंवा आपल्या घरातले जे पंखे असतात ते सुद्धा गोल गोल फिरत असतात, बरोबर. किंवा मग जत्रेमध्ये जे झुले असतात, वेगळ्या वेगळ्या जत्रेमध्ये जे मोठमोठे आकाश पाळणे किंवा झुले असतात तर ते सुद्धा गोल फिरत असतात, हो की नाही. आपण हे बघितले. इन अ डे टू डे लाईफ वी कम अक्रॉस मेनी एक्झाम्पल्स ऑफ ॲन ऑब्जेक्ट दॅट ट्रेस अ सर्क्युलर पाथ. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आपण बघतो जे सर्क्युलर मॅनरने फिरत असतात, बरोबर. तुम्ही भोवऱ्याने खेळता, तो गोल गोल फिरत असतो. किंवा मग तुम्ही एखादा चेंडू हातामध्ये घेऊन फिरवला. आपल्या घरातले पंखे आहेत, बऱ्याचशा अशा वस्तू ज्या आपण ऑब्झर्व करतो ज्या गोलाकार मॅनरमध्ये फिरत असतात. विच अदर एक्झाम्पल्स ऑफ अ सर्क्युलर मोशन कॅन यू गिव्ह. आता ह्या एक्झाम्पल्सवरून तुमच्या लक्षात आला असेल, त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता का की तुम्ही अशा कोणत्या वस्तू बघितल्यात ज्या गोलाकार पद्धतीने फिरत असतात किंवा सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतात. अशा वस्तूंचे किंवा अशा एक्झाम्पलचे काही नावं तुम्ही देऊ शकता का. वी सी फ्रॉम these examples of oscillatory motion and a circular motion that some objects complete one round or one oscillation in a fixed period of a time. आता आपण हे जे बघतोय की ऑसिलेट करणारी बॉडी असू दे किंवा सर्क्युलरमध्ये फिरणारी बॉडी असू दे. आता बघा, घड्याळाचं जे ऑसिलेशन पेंड्युलम असतं ते एका पर्टिक्युलर टाईममध्ये कंप्लीट होत असतं. त्याचबरोबर घड्याळाचे जे काटे असतात फिरणारे ते सुद्धा एका पर्टिक्युलर टाईममध्येच त्यांचा जो गोल पाथ आहे तो कंप्लीट करतात. म्हणजे तुमच्या घड्याळातील तास काटा जो आहे तो बरोबर एका तासाने पुढच्या नंबरवरती जाऊन स्थिर होतो. येते लक्षात. म्हणजे ते एका पर्टिक्युलर टाईममध्ये त्याचं जे ऑसिलेशन आहे किंवा तो सर्क्युलर पाथ आहे तो पूर्ण करतात. फॉर एक्झाम्पल, द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक कम्प्लीट्स वन राऊंड इन एक्झॅक्टली 60 minutes एव्हरी टाईम. तुमच्या घड्याळाचा जो मिनिट हँड आहे तो प्रत्येक वेळी 60 मिनिटानंतरच त्याचा एक राऊंड पूर्ण करतो. वाईल अ मेरी गो राऊंड ऑल्सो कम्प्लीट एव्हरी राऊंड इन द सेम पिरियड ऑफ अ टाईम. सच अ मोशन इज कॉल्ड पिरियोडिक मोशन. ठीक आहे. तर अशी कोणतीही मोशन जी एका पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये कंप्लीट होते त्याला आपण पिरियोडिक मोशन असं म्हणतो. म्हणजे मेरी गो राऊंड असेल जे एक राऊंड ठराविक वेळेमध्ये कंप्लीट करतं, किंवा तुमच्या घरातला पंखा असेल किंवा घड्याळाचे काटे असतील तर एका फिक्स टाईम पिरियडमध्ये ते त्यांचा राऊंड जो आहे तो कंप्लीट करतात. आणि अशा प्रकारची जी मोशन आहे त्याला आपण पिरियोडिक मोशन असं म्हणत असतो. यूज युअर ब्रेन पॉवर. इन अ विच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कॅन यू सी ऑसिलेटरी मोशन. तुम्ही कोणत्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये ऑसिलेटरी मोशन बघू शकता. आता तबल्याच्या डायफ्रॅममध्ये ऑसिलेटरी मोशन आहे हे ऑलरेडी एक्सप्लेनेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर अजून असे कोणते
म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ऑसिलेटरी मोशन बघायला मिळते. बघा, हे पंख फडफडणारे पक्षी, त्यांचे पंख जे आहेत ते ऑसिलेटरी मोशनमध्ये फिरत असतात, वर खाली वर खाली. ठीक आहे. हे जे मेरीगो राऊंड आहे किंवा मग फॅन आहेत, तर हे सगळे नॉन लिनियर मोशनचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे ह्यांच्यामध्येही मोशन होते, ह्या वस्तूही हलतात, पण त्या सरळ रेषेत हलत नाहीत. त्यामुळे त्यांची जी मोशन आहे त्याला आपण नॉन लिनियर मोशन असं म्हणतो. द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. जेव्हा कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टची मुवमेंट जी असेल किंवा डिस्प्लेसमेंट जी असेल ती सर्क्युलर पाथमध्ये होत असेल, ठीक आहे, तर त्याला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणत असतो. द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट विच passes थ्रू अ सर्टन पॉईंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड इज कॉल्ड पिरियोडिक मोशन. जेव्हा कोणत्याही ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर पॉईंटमधून जर सतत पास होत असेल, ठीक आहे, म्हणजे आता परत आपण झुल्याचंच एक्झाम्पल घेऊ. बघा, झुला त्याच्या ज्या बारला तो फिक्स केला आहे तिथं त्याची स्टेडी पोझिशन असते. तो मागे खेचला की परत त्या पोझिशनला येतो, पुढे जातो परत त्या पोझिशनला येतो. म्हणजे एका पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये तो त्या एका फिक्स पॉईंटमधून सतत पास होत असतो, मागे पुढे. पण प्रत्येक वेळी मागे पुढे होताना तो त्याच्या मेन पोझिशनला किंवा सुरुवातीची त्याची जी पोझिशन आहे तिथं येतो. तर जेव्हा कोणताही एखादा ऑब्जेक्ट passes थ्रू अ सर्टन पॉईंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड इज कॉल्ड पिरियडिक मोशन. जेव्हा कोणताही एखादा ऑब्जेक्ट एका फिक्स पिरियडमध्ये सतत एका पॉईंटमधून पास होत असेल तर त्याला आपण पिरियडिक मोशन असं म्हणतो. यूज युअर ब्रेन पॉवर. विच टाईप ऑफ अ मोशन आर सीन वेन अ गर्ल राईड्स अ बायसिकल ॲज अ शोन हिअर. आता इथे तुम्हाला खाली 8चा शेप दिला आहे. बघा, 8च्या शेपमध्ये ती गर्ल जी आहे ती बायसिकल राईड करते. तर कोणत्या टाईपच्या मोशन तुम्हाला इथे दिसतात? आता एक तर मी तुम्हाला सांगते की ती थोडंफार गोलाकार चालली आहे, म्हणजे तिथे सर्क्युलर मोशन आहे, बरोबर. आणखीन कोणत्या मोशन तुम्हाला इथे दिसतात? तुम्ही अर्थातच याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. मी याचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. चिल्ड्रन प्लेइंग इन अ गार्डन. आता मुलं तुम्हाला गार्डनमध्ये खेळताना दिसत आहेत. एक मुलगा आहे जो फुटबॉलने खेळतो आहे, दुसरी मुलगी आहे जी फुलपाखरांच्या मागे लागलेली आहे. कॅन यू टेल, while chasing a butterfly in a garden, do you run along a definite path or in a same direction all the time? Not really. A butterfly constantly flits from one flower to another. There is no definite direction in its motion. Such a motion is called random motion. बघा, जेव्हा तुम्ही गार्डनमध्ये खेळता, तुम्हाला एखादं फुलपाखरू दिसतं, तर तुम्ही अगदी सरळ रेषेत त्याच्या पाठीमागे धावता का? असं कधीच नाही होत. कारण फुलपाखरू जे आहे ते एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, तिकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे सतत फिरत असतं, नाही का, सतत उड्या मारत असतं असं आपण म्हणू. तर आपण सतत त्या फुलपाखराच्या मागे एका दिशेने धावू शकत नाही किंवा एका दिशेने धावून त्याला पकडू शकत नाही. तर हे जे बटरफ्लाय आहे जे कॉन्स्टंटली एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती उडत असतं, तर त्याची कोणतीही एक फिक्स डायरेक्शन नसते, ते कोणत्याही एका फिक्स डायरेक्शनमध्ये उडत नसतं. तर ही जी मोशन आहे, फुलपाखराची जी मोशन आहे, म्हणजे जी कोणत्याही एका फिक्स पाथमध्ये नाही आहे किंवा ती कोणत्याही एका फिक्स मॅनरमध्ये नाही आहे, तर अशी जी मोशन आहे त्याला आपण रॅन्डम मोशन असं म्हणत असतो. द मोशन दॅट चेंजेस इट्स डिरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड रॅन्डम मोशन. अशी मोशन जी त्याची डायरेक्शन आणि स्पीड दोन्ही सतत चेंज करत असतात. म्हणजे फुलपाखरू कोणत्याही एका डायरेक्शनने तर उडत नसतंच, पण उडताना प्रत्येक वेळी त्याचा स्पीडसुद्धा सारखा नसतो. म्हणजे अशी मोशन ज्याच्यामध्ये त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन आणि स्पीड हे कंटिन्युअसली चेंज होत असतात, त्याला आपण रॅन्डम मोशन असं म्हणतो. द मोशन ऑफ द प्लेयर्स इन अ गेम ऑफ अ फुटबॉल इज ऑल्सो दिस टाईप. द मोशन ऑफ अ क्राउलिंग बेबी ऑर अ वँडरिंग ॲनिमल इज ऑल्सो रॅन्डम मोशन. तर या फुलपाखराप्रमाणेच लहान मुलं जी असतात
ठीक आहे, जी क्राऊड करत असतात, रांगत असतात, कधी इकडे कधी तिकडे, कधी स्पीडमध्ये, कधी खूप जोरात पळतात, कधी एकदम हळूहळू, किंवा मग फिरणारी जी जनावरं असतात. ठीक आहे, तर ह्यांची जी मोशन असते ती सुद्धा रॅन्डम मोशन असते. द मोशन ऑफ प्लेयर्स इन अ गेम ऑफ फुटबॉल. ओके, ते आपण बघितलं आहे. स्पीड बघा, पुढचा जो भाग आहे तो स्पीड. अ बस covers a distance of about 200 kilometers from Solapur to Pune in a 5 hours. How much distance does a bus cover in a 1 hour? ठीक आहे, तर एक जी बस आहे ती सोलापूरपासून पुण्यापर्यंत 5 तासामध्ये 200 किलोमीटरचं डिस्टन्स जे आहे ती पार करते. तर त्या बसनी एका आरमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं आहे असा आपला प्रश्न आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ठीक आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड फॉर द ट्रॅव्हर्सिंग द डिस्टन्स. युनिट ऑफ अ स्पीड इज अ किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंड. बघा, जेव्हा आपण मोशनबद्दल बोलतो आहे तेव्हा त्याच्यामध्ये कोणतंही स्पीड किंवा पर्टिक्युलर टाईम पिरियड आपण कन्सिडर करत नाही. पण जेव्हा आपण स्पीडबद्दल बोलतो, ठीक आहे, स्पीड आणि मोशन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, ह्या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. तर स्पीड म्हणजे काय, कोणत्याही एका युनिट टाईममध्ये एखादं ऑब्जेक्ट जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल करतं दॅट इज अ स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड बाय द टाईम रिक्वायर्ड फॉर अ ट्रॅव्हर्सिंग द डिस्टन्स. म्हणजे बघा, जर सोलापूरपासून पुणेपर्यंतचं जे अंतर आहे 200 किलोमीटर्स ते 5 आवर्समध्ये त्या बसनी कवर केलं आहे. तर एका तासामध्ये ती जी बस आहे ती जवळपास 40 किलोमीटर धावते. बरोबर, म्हणजे हे जे 40 किलोमीटर आहे तो त्या बसचा स्पीड आहे. येते लक्षात, 40 किलोमीटर हा त्या बसचा स्पीड आहे. While solving this example, we take the ratio of the distance traversed and the time required to traverse the distance. आपण हे सॉल्व करताना काय करणार आहे, तर हा जो रेशो दिलेला आहे हा वापरणार आहे. स्पीड काढायचं असेल तर किती डिस्टन्स आहे 200 किलोमीटर्स आणि किती वेळा ते कंप्लीट केलं आहे तर 5 आवर्समध्ये. बरोबर, साधा भागाकार आहे 200 भागिले 5, म्हणजे एका तासामध्ये 40 किलोमीटर इतकं डिस्टन्स त्या बसने कवर केलेला आहे. आणि तो जो आहे 40 किलोमीटर पर आवर हा त्याचा स्पीड आहे. युनिट ऑफ अ स्पीड किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंड. बरोबर, 40 किलोमीटर पर आवर हा त्या बसचा स्पीड आहे. फ्रॉम दिस रेशो वी कम टू नो द डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड बाय द बस इन 1 युनिट ऑफ अ टाईम. हा रेशो जेव्हा आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळाले 40 किलोमीटर्स ते काय आहे, तर त्या बसनी एका युनिट टाईममध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे. ठीक आहे, म्हणजे हे 200 किलोमीटर जे आहे ते 5 तासामध्ये आहे. मग एका तासामध्ये बसने 40 किलोमीटर डिस्टन्स कवर केलं. बरोबर, तर हे जे आहे ते युनिट टाईममध्ये कवर केलेलं डिस्टन्स आहे. ऑलवेज रिमेंबर, अ मूव्हिंग ऑब्जेक्ट मे नॉट हॅव ओनली वन टाईप ऑफ अ मोशन. नेहमी लक्षात ठेवा की मूव्ह करणारं कोणतंही ऑब्जेक्ट असतं त्याला सतत एकच मोशन असेल असं असत नाही. बरोबर, त्याच्या मोशन जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. व्हॉट वी हॅव लर्न, ऑब्जेक्ट्स इन द मोशन आर दोज दॅट चेंज देअर पोझिशन कंटिन्युअसली. मोशनमध्ये असणारे ऑब्जेक्ट कोणते असतात, जे त्यांची पोझिशन सतत चेंज करत असतात. The various type of motion are linear, uniform linear, non-uniform linear, oscillatory, circular, periodic and a random motion. तर मोशनच्या टाईप्स हा जो लेसन आहे तो त्यासाठीच आहे. मोशन आणि टाईप्स ऑफ मोशन आपण बघतो. बरोबर, तर मोशन म्हणजे काय, कोणत्याही एका ऑब्जेक्टची सतत होणारी हालचाल किंवा मुवमेंट. आणि टाईप्स ऑफ मोशन कोणत्या आहेत, तर पहिले मुख्य 2 भाग पडतात त्याचे. एक म्हणजे लिनियर मोशन, दुसरा म्हणजे नॉन लिनियर मोशन. लिनियर मोशनमध्ये युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन लिनियर मोशनमध्ये ऑसिलेटरी, सर्क्युलर, पिरियोडिक आणि रँडम असे एकूण 6 मोशनचे प्रकार आपण बघितलेले आहेत. द डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड स्पीड. बरोबर, जेव्हा
एखादी वस्तू एका युनिट टाईममध्ये काही अंतर जे आहे ती कापते किंवा तेवढं अंतर ती ट्रॅव्हल करते, तर तो जो पर्टिक्युलर आहे तो त्या ऑब्जेक्टचा स्पीड आहे असं आपण म्हणत असतो. द टाईम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल्स अ सर्टन डिस्टन्स डिपेंड ऑन द स्पीड ऑफ ॲन ऑब्जेक्ट. कोणतंही एखादं ठराविक डिस्टन्स कंप्लीट करण्यासाठी किंवा पार करण्यासाठी ठीक आहे किती वेळ लागेल हे त्या ऑब्जेक्टच्या स्पीडवरती डिपेंडंट असतं. म्हणजे बघा, तुम्हाला सांगलीतून कोल्हापूरला जायचं आहे, 40 किलोमीटर आहे. जर तुम्ही ताशी 10 किलोमीटर या वेगाने गेलात तर तुम्हाला 4 तास लागतील, बरोबर. जर तुम्ही ताशी 40 किलोमीटर या वेगाने गेलात तर तुम्ही 1 तासात पोहोचाल. म्हणजे कोणतंही डिस्टन्स जर कंप्लीट करायचं असेल तर तुमचं स्पीड किती आहे हे फार महत्त्वाचं असतं. तर इथे हा लेसन संपलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघा. तुमच्या काही शंका असतील तर अर्थातच मला विचारा, कमेंट्स करा. हा व्हिडिओ मी पूर्णपणे मराठीतून एक्सप्लेन केलेला आहे. हा इंग्लिश मिडियमचा आहे, तरीही ज्यांना इंग्लिश टू इंग्लिश एक्सप्लेनेशन हवे त्यांनीही प्लीज मला कमेंट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद.